हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरावा. आता जर आतापर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म तुम्ही नसेल भरला तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. सर्वात पहिले आपल्याला कोणतेही ब्राउझर ओपन करायचं आहे. मी क्रोम यूज करणार आहोत. आपण मोबाईलमध्ये पण प्रोसेस सेम राहणार आहे. तर सर्वात पहिले आपण क्रोम ब्राउझर ओपन करू. क्रोम ओपन झाले असेल त्याचे सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पोलीस रिक्वायरमेंट 2025 आणि सर्च करायचं आहे. पहिली वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. खाली ऑनलाईन अर्ज प्रणाली जो ऑप्शन दिसेल तिथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर आपण ऑफिशियल वेबसाईटवर इंटरफेस होणार आहोत. आपली इथंच फॉर्म भरायचा आहे. मग आपल्याला हे ऑप्शन दिसेल. इथं अर्जाची लास्ट डेट 13 नोव्हेंबर आहे. अर्ज करायचे 4 सुलभ टप्पे देण्यात आलेले आहे. सर्वात पहिले नोंदणी करायची आहे, मग लॉग इन करायचं आहे, मग अर्ज करायचा आहे, मग सुलभ भरणा करायचा आहे. तर मग सुरू करूया. नवीन नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करा. मग पुढील इंटरफेस दिसेल. तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारेन. तुमचा आधार कार्ड नंबर तिथं टाका. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असावा आणि मग जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करावा. क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा OTP हॅज बीन सेंड टू रजिस्टर मोबाईल सक्सेसफुली असा इंटरफेस दिसेल. मग आपल्याला OTP इथं टाकायचा आहे आणि OTP व्हेरीफाय करायचा आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली याचा टॉपअप इन ओके करायचा आहे. इथं आपलं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर दाखवलं आहे. खाली यायचं आहे. तुम्हाला इथं ईमेल ID टाकायचा आहे आणि पासवर्ड बनवायचा आहे जे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी हेल्प करणार आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी टाकून देतो. मग खाली यायचं आहे. आपलं पूर्ण नाव आपल्याला इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे. आपला वडिलांचा आणि आडनाव टाकायचं आहे. मग खाली पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचं. तर मराठीमध्ये टाकण्यासाठी न्यू टॅब ओपन करा आणि तिथं सर्च बॉक्समध्ये सर्च करा मराठी ट्रान्सलेशन टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर असा इंटरफेस इथं तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं आहे. पुरं नाव टाईप करून घ्या आणि इथून कॉपी करून घ्या आणि इथून कॉपी करा आणि पेस्ट करा. लिंक सिलेक्ट करा. मेल असेल फिमेल असेल. चेकबॉक्सवर टिक करा. आय हॅव रीड इन्स्ट्रक्शनवर क्लिक करा. कॅप्चा टाका आणि रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करा. तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मेलचा फोटो तुम्ही पाहू शकता. असा मेल तुम्हाला आला असेल. मेल व्हेरीफाय करा. मेन पेजवर या. ईमेल ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. मी फॉर्ममध्ये टाकला आहे. पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पदासाठी अर्ज करा याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू इंटरफेस दिसेल. इथं तुम्हाला पुन्हा तुमचा फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचा आहे इन इंग्लिश अँड मराठी बोथ. सर्वात पहिले आपण इंग्रजीमधलं नाव टाकून देऊ. तुम्ही पण सेम टाकून द्या तुमचं नाव जे असेल ते. आईचं नाव पण टाकायचं आहे. इंग्रजीमध्ये आईचं नाव टाकून द्या आणि स्वतःचे नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. वडिलांचे नाव मराठीमध्ये, लास्ट नेम मराठीमध्ये आणि आईचं नाव मराठीमध्ये पण टाकायचं. मराठीची वेबसाईट तुम्हाला सांगितली आहे. मराठी ट्रान्सलेशन वेबसाईटवर जा. तिथं नाव कॉपी करा आणि इथं पेस्ट करा. पद या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पोलीस कॉन्स्टेबल आहे, पोलीस बॅट्समॅन आहे, पोलीस ड्रायव्हर आहे, SRPF आहे. मी पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करतो. घटक ऑप्शनवर क्लिक करा. घटकमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून अप्लाय करायचं आहे ते जिल्हा सिलेक्ट करा. पुणे आहे, नागपूर आहे, ठाणे आहे, सोलापूर आहे, मुंबई आहे, धुळे आहे. तुम्हाला जो वाटतं ते झोन तुम्ही सिलेक्ट करू शकता.
सिलेक्ट करा. थोडा लोड होईल. लोड झाल्यावर पुढील पृष्ठ याच्यावर क्लिक करा. न्यू इंटरफेस लॉगिन होईल. आरक्षण तपशील विचारले आहेत. तुम्ही नक्षलग्रस्त सवलत पात्र आहात का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. असंघकालीन अज्ञात आहेत का? असेल तर यस हो करा, नसेल तर नाही करा. माजी सैनिक आहात का? असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. भूकंपग्रस्त आहात का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. मी याच्यापेक्षा काहीच नाही, मी सगळ्या याच्यात नो करणार आहो. गृहरक्षक होमगार्ड आहेत का? असेल तर होय करा, नसेल तर नो करा. आपण अनाथ आहात का? असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आपण माझे सैनिकावर अवलंबून असलेला मुलगा मुलगी उमेदवार आहात का? असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. तसंच पात्र गुणवंत खेळाडू आहेत का? असेल तर यस करा, नसेल तर नो करा. प्रकल्पग्रस्त आहात का? असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. पोलीस पाल्य आरक्षण पात्र आहात का? असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. माझं सर्व त्याच्यात नाही आहे, मी नाही करून देतो. खाली तुम्हाला तुमची जात विचारले जाईल. तुमचं जात सांगा. SC असेल ST असेल, OBC NT SBC जी असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. जावा क्रमांक द्या. कास्टवर असते तो. दिनांक टाका, केव्हा कास्ट सर्टिफिकेट रिलीज झाली. शिक्षण किती आहे तुमचं? 12 पास आहेत, इक्विवलेंट आहे ते सिलेक्ट करा. उत्तीर्ण प्रमाणपत्राचा क्रमांक टाका. डेट ऑफ बर्थ टाका. तुमचं वय आपोआप येईन. सगळं भरल्यावर पुढील पृष्ठावर जा. याच्यावर क्लिक करा. पुढील पृष्ठाचा इंटरफेस संपर्क तपशील. तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्ही गावात असेल तर गावाचा ॲड्रेस, शहरात असेल तर शहराचा ॲड्रेस, जे असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. मी आपला ॲड्रेस सिलेक्ट करून घेतो. इथं पिनकोड टाका. पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस आणि टेम्पररी ॲड्रेस जर सेम असेल तर मग टिकवर क्लिक करा आणि पुढील पृष्ठावर जा असं याच्यावर क्लिक करा. न्यू इंटरफेस ओपन होईल. पुढे तुम्हाला इतर तपशीलमध्ये धर्म, जात, पोटजात विचारले जाईल. ते सिलेक्ट करा. जातमध्ये तुमची जात टाईप करा आणि पुढे तुम्हाला शासकीय निमशासकीय सैन्यदल सध्या सेवेमध्ये आहेत का? होय असेल तर होय करा, नसेल तर नो करा. तुम्ही डोमेस्टिक ऑफ महाराष्ट्र आहात का? असेल तर यस करा आणि डोमेस्टिक क्रमांक टाका. डेट ऑफ रिलीज टाका आणि खाली करा. खाली या उमेदवार नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. खाली पोलीस शिपाई हे दोन्ही ऑप्शनले होय करा. होय होय. खालील तुम्हाला आपल्याकडे प्रकारातील NCC सर्टिफिकेट असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आपल्याकडे लायसन्स असेल 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचं असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. नाही केल्यावर तुम्हाला एक टॉपअप येईल.
तुम्हाला 2 वर्षाच्या अंदर जे लायसन्स आहे ते सादर करणे अनिवार्य आहे. जर तुमची एम-एस-सी-आय-टी झाली असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. आपण मगच शेतकऱ्यांच्या पाल्य असेल तर यस करा, नसेल तर नाही करा. पुढील पृष्ठावर जा, याच्यावर क्लिक करा. शैक्षणिक तपशील विचारले जाईल. तुम्ही ग्रॅज्युएट आहात का, असेल तर होय, नसेल तर नाही करा. अर्हता विचारला जाईल. तुम्ही 12th पास आहात की इक्विव्हॅलंट आहात. मी 12th पास. तुम्हाला अर्हता विचारला जाईल. 12th इक्विव्हॅलंट. मी 12th सिलेक्ट करतो. तुमचा बोर्डचं नाव टाकायचं आहे. मी इथं महाराष्ट्र स्टेट पुणे डिव्हिजन टाकत आहोत. तुम्ही उत्तीर्ण आहात का, असेल तर पास सिलेक्ट करा. निकालाचे वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही 12वी कंप्लीट केली आहे तो इयर सिलेक्ट करा. किती गुण मिळाले ते गुण टाका. एकूण किती गुण होते ते टाका. दृश्य पहा. आपले डिटेल एकदा पुन्हा तपासून घ्या. जर काही चूक असेल तर तिथं मागील पृष्ठावर जा, इथं क्लिक करा आणि एडिट करू शकता. इथं पुरी डिटेल चेक करून घ्या. बंद करा या बटनावर क्लिक करा आणि जतन करा ह्या ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. एक टॉपअप इन क्लिक करा, ओके करा. तुमचा टोकन क्रमांक इथं जनरेट झाला आहे, ओके करा. मुख्य पृष्ठावर या. इथं तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन आला आहे, पण आता पेमेंट करू नका, काहून की आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेले नाही. तर पहा, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू. अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. इथं क्लिक करा. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा याच्यावर क्लिक करा. फोटो रिसाईज करण्यासाठी इमेज साईज रिड्यूस इन KB अँड पिक्सेलवर क्लिक करा. सिलेक्ट इमेजवर इमेज सिलेक्ट करा आणि हाईट सेट करा आणि रिसाईज. आता फोटो सिलेक्ट करा, अपलोड करा आणि सेव्ह फोटोवर क्लिक करा आणि छायाचित्र सेव्ह करा. सिग्नेचर रिसाईज करण्यासाठी इमेजच्या जागी सिग्नेचर टाईप करा. साईज रिड्यूस इन KB अँड पिक्सेल करा. फर्स्ट वेबसाईटवर क्लिक करा. पिक्सेलची ब्रीथ टाका, हाईट टाका आणि रिसाईज सिग्नेचर करा. आता फोल्डरमधून सिग्नेचर सिलेक्ट करा, अपलोड करा आणि सेव्ह करा. आपलं फोटो अँड सिग्नेचर अपलोड झालेला आहे. बॅक बटनावर क्लिक करा. मुख्य पृष्ठावर या. इथं तुम्हाला तुमचा फोटो, सिग्नेचर आणि आता पे नाववर क्लिक करा. तुम्हाला तुमचा टोकन क्रमांक दिसेल. पुढे जा या बटनावर क्लिक करा. पुढे जा. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन भरणा चेकबॉक्स टिक करा, कॅप्चा टाका, सबमिट करा. न्यू इंटरफेस ओपन होईल. आता इथं IMPS सिलेक्ट करा
आय एम पी सिलेक्ट केल्यानंतर पे गव्हर्मेंट इंडिया याच्यावर क्लिक करा. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करा. इथं UPI QR वर क्लिक करा आणि QR स्कॅन करा आणि पेमेंट करा. तुमचा फॉर्म इथं सबमिट होईल. फॉर्मची प्रिंट करा, सेव्ह करा. धन्यवाद.